हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू युग फिजिक्स ट्युटोरियल. आपण बघत आहे करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन. त्यामधला फर्स्ट पार्ट आपण बघितलेला आहे. फर्स्ट क्लासमध्ये आपण किर्चॉफ्स करंट लॉ आपण बघितलेला आहे, ज्याला आपण KCL असं सुद्धा म्हणतो. त्याला KCL अब्लिक फर्स्ट लॉ किंवा फर्स्ट रूल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. फर्स्ट लेक्चरमध्ये मीन्स पार्ट 1मध्ये आपण बघितलेलं आहे किर्चॉफ्स करंट लॉ किंवा फर्स्ट लॉ, त्याचे साइन कन्व्हेन्शन्स आपण बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे किर्चॉफ्स सेकंड लॉ. सेकंड लॉ म्हणा किंवा त्याला आपण म्हणू शकतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KVL. शॉर्टकटमध्ये आपण त्याला म्हणू शकतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो किंवा लूप रूल सुद्धा म्हणू शकतो. त्याला वेगवेगळे नाव आहेत. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ सेकंड रूल सुद्धा म्हणू शकतो, लूप रूल सुद्धा म्हणू शकतो. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ याचं स्टेटमेंट काय असेल, तर आपण जसं किर्चॉफ्स करंट लॉचं स्टेटमेंट काय बघितलं आपण, की समेशन ऑफ करंट मीन्स अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट अ जंक्शन इज इक्वल टू 0. अल्जेब्रिक सम ऑफ करंट मीन्स इन एनी क्लोज लूप इज इक्वल टू 0. हे आपण फर्स्ट लॉचं किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे. याच पॅटर्नमध्ये सेम स्टेटमेंट कशाचं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचं स्टेटमेंट आहे, की दॅट इज समेशन ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस इन एनी क्लोज लूप इज इक्वल टू 0. याला आपण स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये कसं लिहू शकतो बघा. द अल्जेब्रिक सम of all voltages in any closed loop is 0. हे कशाचं स्टेटमेंट आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस इन एनी क्लोज लूप इज 0. दॅट इज, याला आपण काय लिहू शकतो, की समेशन ऑफ व्होल्टेज इज इक्वल टू 0. याचाच स्टेटमेंटमध्ये आपण समेशन ऑफ, यालाच प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इज इक्वल टू 0. हे सुद्धा याचं स्टेटमेंट काही बुक्समध्ये अशा प्रकारे सुद्धा दिलेलं आहे हा लॉ, की समेशन दॅट इज अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इज इक्वल टू 0. तर बघा मित्रांनो, याची काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या, काही बेसिक गोष्टी. यामध्ये आता प्रत्येकाची मेथड वेगवेगळी आहे. मी एक मेथड सांगणार, दुसरे शिक्षक वेगळ्या मेथडनी शिकवतील. प्रत्येकाची मेथड ही वेगवेगळी असते. ते आपल्याला ठरवायचं आहे की आपण कोणत्या मेथडनी जायचं आहे. तर बघा, मी एक सोपी टेक्निक तुम्हाला यामध्ये सांगत आहे, की कन्सिडर करू आपण एखादं सर्किट. लेट अस कन्सिडर, हा एक मी सर्किट कन्सिडर करत आहे. लेट अस से दिस इज E1 potential, this is resistance, this is point A, point B. हे एक सर्किट मी ड्रॉ करत आहे. बघा मित्रांनो, याला पॉइंटला हा A पॉइंट घेतला, हा B पॉइंट, मी जंक्शन्स आहेत हे, बरोबर आहे. हे जंक्शन कन्सिडर केले आपण. दिस इज E1, दिस इज रेजिस्टन्स R1, दिस इज रेजिस्टन्स R2 अँड दिस इज रेजिस्टन्स R3. आता या डायग्राममध्ये आपल्याला या सर्किटमध्ये लूप आयडेंटिफाय करायची. किती प्रकारचे लूप्स यामध्ये आहेत कन्सिडर करा. आता यामध्ये लूप फाइंड आउट करायचे आपल्याला. लूप, पहिली लूप कोणती असू शकते यामध्ये बघा. आपण या पॉईंटनुसार जर गेलो, पॉईंट ए नुसार, तर पहिला कोणता पाथ फॉलो करू शकतो आपण, ए या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो, बरोबर आहे, या डायरेक्शनमध्ये. तर लूप 1 काय होईल, हे लूप 1 महत्त्वाचे असतात. लूप 1 लिहिता आले पाहिजे आपल्याला. तर लूप 1 बघा कसं फाइंड आउट करता येईल. लूप 1 बघा, आपण काय फाइंड आउट, ए नंतर या ए नंतर E1 नंतर येईल R1, बरोबर आहे, त्यानंतर B, त्यानंतर परत काय येईल आपला R आणि परत काय येईल A मीन्स R3. दिस इज बघा लूप 1, दिस इज A, E1, R1, B, R3 आणि परत आपण याच पॉईंटवर आलो. सो दिस इज लूप 1. लूप 2 काय सांगता येईल बघा. लूप 2 काय लिहिता येईल आपल्याला, आता काय लिहिता येईल, लूप ए हा E2 आहे आपला. बघा, हा
अगोदर ही पाथ फॉलो केली आपण, आता ही पाथ फॉलो करू म्हणजे लूप 2 येईल. हा E2 R2 B R3 आणि परत काय येईल ए पॉईंटवर. दिस इज फर्स्ट लूप अँड दिस इज अवर सेकंड लूप. आता यामध्ये अजून तिसरा लूपसुद्धा फाइंड आउट करू शकतो आपण. बघा तिसरा लूप काय सांगता येईल आपल्याला. तिसरा लूप येईल ए, त्यानंतर E1. बघा तिसरा लूप ए E1 R1 नंतर B नंतर R2 आणि नंतर E2. मीन्स ए E1 नंतर आपण B वर येऊ डायरेक्ट ए E1 B नंतर फायनली कशावर येईल आपण E2 आणि E2 पासून परत कशावर येईल ए वर. ह्या 3 लूप्स या सर्किटद्वारे आपण लिहू सांगता येतील आपल्याला. यापेक्षा जास्त लूप अजून कोणताही मार्ग आपल्याला यामध्ये दिसून येणार नाही. तर 3 लूप्स यामध्ये आहेत. एक लक्षात ठेवायची की करंट नेहमी कसा फ्लो होत असतो की करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. वी नो दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू V1 मायनस V2 घेऊ शकतो किंवा पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू V2 मायनस V1. इट इज हायर पोटेन्शियल फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. तर बघा आता यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे. कन्सिडर करू, लेट अस से दिस इज पॉइंट P, दिस इज पॉइंट Q. 2 पॉइंट आपण कन्सिडर करू. यामध्ये एक रेजिस्टन्स घेऊ आपण. लेट अस से दिस इज R1. करंट या डायरेक्शनमध्ये फ्लो होत आहे असं आपण शो करू. कन्सिडर करू की करंट इज फ्लोईंग फ्रॉम P टू Q. आता यामध्ये हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल पॉईंट कसा आयडेंटिफाय करायचा बघा. तर हा P जो आहे हा कसा असेल, इट इज ॲट हायेस्ट पोटेन्शियल किंवा हायर पोटेन्शियल, आणि हा कसा ॲट लोएस्ट पोटेन्शियल पॉईंट असेल. तर याचा पोटेन्शियल डिफरन्स कसा फाइंड आउट करणार आपण. पोटेन्शियल डिफरन्स VP मायनस VQ इज इक्वल टू, हे साइन कन्व्हेन्शनमध्ये इझी मेथडनी सांगत आहे मी तुम्हाला. साइन कन्व्हेन्शन हा P करंट या डायरेक्शनमध्ये फ्लो होत आहे, बरोबर आहे. डायरेक्शन ऑफ करंट या डायरेक्शनमध्ये लेफ्ट टू राईट करंट फ्लो होत आहे, बरोबर आहे. हा हायेस्ट पोटेन्शियल आहे, हा लोएस्ट पोटेन्शियलचा पॉईंट आहे. तर याचा पोटेन्शियल डिफरन्स काय येईल VP मायनस VQ इज इक्वल टू, हे पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल. तर हा काय येईल पॉझिटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शनमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. जर लेफ्ट टू राईट जात आहे आपण P टू Q, हा हायेस्ट पोटेन्शियल आहे, हा लोएस्ट पोटेन्शियल आहे. हायेस्ट पोटेन्शियल टू लोएस्ट पोटेन्शियल जात असणार तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काय येईल, तो पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स येईल. आता सेकंड केसमध्ये काय करू आपण की करंटची डायरेक्शन आपण चेंज करू. यामध्ये लेट अस से हा रेजिस्टन्स आहे P अँड दिस इज Q, बट डायरेक्शन ऑफ करंट काय, डायरेक्शन करंट कसा फ्लो होत आहे Q टू P. तर यामध्ये हायर पोटेन्शियल हायेस्ट पोटेन्शियल पॉईंट कसा आयडेंटिफाय करायचा. तर यामध्ये हायेस्ट पोटेन्शियल या डायग्राममध्ये या सर्किटमध्ये हायेस्ट पोटेन्शियल कोणता होता P. डायरेक्शन ऑफ करंट लेफ्ट टू राईट, बट यामध्ये डायरेक्शन ऑफ करंट काय राईट टू लेफ्ट. सो हायेस्ट पोटेन्शियल पॉईंट कोणता असेल या ठिकाणी Q असेल, बरोबर आहे. आणि हा कोणता असेल लोएस्ट पोटेन्शियल. तर अशा केसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय येईल VP मायनस VQ. सो अशा केसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय येईल आपला, पोटेन्शियल डिफरन्स इट विल बी निगेटिव्ह. यामध्येच आपण अनादर केसमध्ये अकॉर्डिंग टू ओहम्स लॉनुसार आपण घेऊ शकतो की यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय येईल V इज इक्वल टू, या केसमध्ये पॉझिटिव्ह I इंटू R येईल आणि या केसमध्ये V इज इक्वल टू काय येईल मायनस I इंटू R अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, बरोबर आहे. आता या सर्किटमध्ये आपल्याला समोर जाता जाता बॅटरीसुद्धा येते, बरोबर आहे. बॅटरीचा सिम्बॉल कसा असतो अशा प्रकारे. ही जी मोठी प्लेट असते ही पॉझिटिव्ह असते आणि छोटी प्लेट निगेटिव्ह. यामध्ये आयडेंटिफाय कसा करायचा हायेस्ट पोटेन्शियल आणि लोएस्ट पोटेन्शियल. तर जी मोठी प्लेट असेल ज्याच्यावर साईन पॉझिटिव्ह असते ती कन्सिडर करायची, इट इज ॲट हायेस्ट पोटेन्शियल. आणि निगेटिव्ह प्लेट छोटी जी प्लेट असेल ज्याच्यावर निगेटिव्ह साईन असेल ती कन्सिडर करायची लोएस्ट पोटेन्शियल, बरोबर आहे. जर आपल्याला या बॅटरीवर फाइंड आउट करायचं असेल की पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा पॉईंट P घेऊ आणि या ठिकाणी आपण Q घेऊ. तर याचं पोटेन्शियल डिफरन्स काय येईल, जर हायेस्ट टू लोएस्ट जात असणार तर पोटेन्शियल डिफरन्स काय येईल VP मायनस VQ इज इक्वल टू, पोटेन्शियल डिफरन्स काय येईल या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल, काय येईल पॉझिटिव्ह, बरोबर आहे. आणि जर यामध्ये बघा या केसमध्ये जर सुरुवातीला
छोटी प्लेट येत असेल मायनस साईन आणि नंतर प्लस साईन, तर या केसमध्ये हा पॉईंट पी, हा पॉईंट क्यू, याचा पोटेन्शियल डिफरन्स काय व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू काय हा निगेटिव्ह. जर या सुरुवातीला मोठी प्लेटमध्ये साईन पॉझिटिव्ह येत असेल तर पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह, जर सुरुवातीला कन्सिडर केलं निगेटिव्ह पासून घेत असेल तर साईन काय निगेटिव्ह. हे बेसिक साईन कन्व्हेन्शन्स आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. आता आपण बघू की एखाद्या सर्किटमध्ये आपल्याला व्होल्टेज लॉ किंवा लूपला त्या व्होल्टेज लॉ कशा प्रकारे अप्लाय करायचा आणि त्या अप्लाय केल्यानंतर त्याचं इक्वेशन काय येईल. बघा यामध्ये मी एक सर्किट ड्रॉ करते. बघा यामध्ये हे सर्किट कन्सिडर केलेलं आहे. या सर्किटला आपल्याला व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे किंवा या लूपला आपल्याला व्होल्टेज लॉ अप्लाय करून इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये हा व्होल्टेज सोर्स घेतला मी, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. या सर्किटमधून करंट फ्लो होत आहे या डायरेक्शनमध्ये, बरोबर आहे. त्याला डिनोट केलं मी आयनं. हा रेजिस्टन्स आहे R1, दिस इज रेजिस्टन्स R2 आणि हा लोएस्ट पोटेन्शियल पॉईंट आहे, हा जो की ग्राउंडला कनेक्ट आहे, बरोबर आहे. लेट अस से दिस इज द लोएस्ट पोटेन्शियल अँड हिअर व्होल्टेज इज 0 व्होल्ट, बरोबर आहे. हा लोएस्ट पोटेन्शियल आहे, व्होल्टेज या ठिकाणी काय 0 व्होल्ट, बरोबर आहे. या ठिकाणी व्होल्टेज किती असणार, दिस इज द हायेस्ट पोटेन्शियल, याला डिनोट करू आपण व्ही डॅशनी. व्ही डॅश म्हणा किंवा त्याला व्ही प्राईम सुद्धा म्हणू शकतो. व्ही डॅशला आपण व्ही प्राईम असं सुद्धा वाचू शकतो, रीड करू शकतो. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की व्होल्टेज इज इक्वल टू व्हॉट, इट इज ऑलवेज अ डिफरन्स बिटवीन हायेस्ट पोटेन्शियल, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, बरोबर आहे. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स. तर या ठिकाणी बघा हायेस्ट पोटेन्शियल व्ही प्राईम, दिस इज, अँड लोएस्ट पोटेन्शियलवर किती आहे व्होल्टेज 0. सो डिफरन्स हायेस्ट पोटेन्शियल मायनस लोएस्ट पोटेन्शियल किती आहे 0 व्होल्ट, इट इज इक्वल टू काय असते पोटेन्शियल डिफरन्स. यावरून व्होल्टेज काय येईल इज इक्वल टू काय येईल व्ही येईल. व्ही डॅशची व्हॅल्यू काय येईल व्ही प्राईम इज इक्वल टू काय येईल व्ही येईल, बरोबर आहे. आता बघा वी नो दॅट करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायेस्ट पोटेन्शियल टू लोएस्ट पोटेन्शियल, बरोबर आहे. ज्यावेळेस करंट या डायरेक्शनमध्ये फ्लो होत आहे, व्हेन करंट पासेस थ्रू R1, हा करंट फ्लो होत आहे, व्हेन दिस करंट पासेस थ्रू दिस रेजिस्टन्स R1, देन देअर विल बी द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टन्स R1 अँड इट विल बी IR1, बरोबर आहे. करंट ज्यावेळेस या रेजिस्टन्समधून पास होईल R1 थ्रू, त्यावेळेस या ठिकाणी व्होल्टेजचं ड्रॉप होईल. तो किती असेल अक्रॉस दिस रेजिस्टन्स R1, I इंटू R1. या ठिकाणी पोटेन्शियल किती राहील व्ही, बरोबर आहे. पोटेन्शियल किती राहील या ठिकाणी या पॉईंटवर व्ही राहील. या ठिकाणी ड्रॉप होत आहे, हे जे पोटेन्शियल या ठिकाणी अक्रॉस दिस रेजिस्टन्स ड्रॉप होत आहे बाय युझिंग ओहम्स लॉ, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. हे काय, हे किती ड्रॉप होत आहे I इंटू R1, बरोबर आहे. तर या ठिकाणी ड्रॉप झालेलं बघा, या ठिकाणी आता हे काय येईल, या ठिकाणी पोटेन्शियल किती येईल व्ही मायनस IR1, बरोबर आहे. आता हा करंट अशा प्रकारे फ्लो होत आहे, R1 मधून पास होईल, नंतर R2 मधून पास होईल. R1 आणि R2 दोघेही कसे आहेत सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. R1 आणि R2 आर कनेक्टेड इन सिरीज, देअरफोर यामधून पोटेन्शियल ड्रॉप किती होईल, यामध्ये सुद्धा पोटेन्शियल या ठिकाणी सुद्धा सेम राहील पोटेन्शियल ड्रॉप व्ही मायनस या ठिकाणी सुद्धा सेम, बिकॉज R1 आणि R2 हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो सेम राहील व्ही मायनस IR1. त्यानंतर करंट R2 मधून फ्लो होईल, या ठिकाणी सुद्धा पोटेन्शियल ड्रॉप होईल, ते किती येईल व्ही मायनस, ह्या IR1 इथपर्यंत झालं व्ही मायनस IR1, या रेजिस्टरपर्यंत आलो आपण व्ही मायनस IR1. आणि परत पोटेन्शियल ड्रॉप होईल ज्यावेळेस करंट R2 मधून पास होईल, हे किती येईल मायनस IR2, बरोबर आहे. आणि लास्ट शेवटचा पॉईंट हा 0 व्होल्ट पोटेन्शियल लोएस्ट पॉईंट आहे. सो इक्वेशन काय मिळेल आपल्याला व्ही मायनस IR1 मायनस IR2 इज इक्वल टू काय 0. हे मिळालं आपल्याला व्होल्टेज इक्वेशन. यालाच आपण कसं लिहू शकतो, हा व्ही जर आपण लेफ्ट साईड लाईनला व्ही इज इक्वल टू, ह्या टर्म्स काय होऊन जातील बघा अशा प्रकारे न लिहिता याला आपण सिम्प्लिफाय करून हा व्ही जर आपण ॲज इट इज ठेवला आणि हे जे मायनस IR1 मायनस IR2 राईट साईडला घेऊन गेलो, तर ही इक्वेशन काय मिळेल आपल्याला, हे मायनसचे काय होतील प्लस होतील, IR1 प्लस IR2. याला सॉल्व केलं तर I कॉमन निघेल R1 प्लस R2. सो हे इक्वेशन मिळेल आपल्याला, बरोबर आहे. आता हे इक्वेशन आपल्याला फायनली मिळालं, व्होल्टेज लॉ आपण अप्लाय केला.
तर यामध्ये मी साइन कन्व्हेन्शन्स कोणते यूज केले ते लक्षात घ्यायचं. तर यामध्ये साइन कन्व्हेन्शन बघा, हा लोएस्ट पॉईंट आहे, बरोबर आहे. दिस इज द लोएस्ट पोटेन्शियल अँड दिस इज हायेस्ट पोटेन्शियल. मी या पॉईंटपासून स्टार्ट करत आहे, मायनस टू प्लस जात आहे मी, मीन्स फ्रॉम लोएस्ट पोटेन्शियल टू हायेस्ट पोटेन्शियल, मीन्स व्हॉट, राईज इन पोटेन्शियल. यामध्ये काय होतं आहे, पोटेन्शियल काय होतं आहे, राईज होतं आहे, मीन्स इन्क्रीज होतं आहे. सो राईज इन पोटेन्शियलची डायरेक्शन मी काय घेतली, साईन काय अप्लाय केलं त्या ठिकाणी, साईन कन्व्हेन्शन. राईज इन पोटेन्शियल असेल मीन्स मी या मेथडनी रेफर केलं की मायनस टू प्लस, मीन्स दिस इज लोएस्ट पोटेन्शियल, दिस इज हायेस्ट पोटेन्शियल. सो लोएस्ट टू हायेस्ट जात आहे मी, मीन्स राईज इन पोटेन्शियल. सो या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन राईज इन पोटेन्शियल, पॉझिटिव्ह साईन, आणि ड्रॉप इन पोटेन्शियल काय येईल, ड्रॉप इन पोटेन्शियल. यासाठी साईन कन्व्हेन्शन काय घेतलं मी, निगेटिव्ह. बघा या ठिकाणी पोटेन्शियल ड्रॉप झाला, साईन काय आलं, मायनस. सो मी हे साईन कन्व्हेन्शन रेफर केले. याच्या अल्टरनेटिव्हली तुम्ही दुसरे, मला हे इझी मेथड वाटत आहे म्हणून मी या मेथडनी गेलो. आपण तुम्हाला जर कदाचित दुसऱ्या एखाद्या कोणी शिक्षकांनी शिकवत असताना वेगळे साईन कन्व्हेन्शन वेगळ्या मेथडनी सांगितलं असेल, तुम्ही ती मेथडसुद्धा रेफर करू शकता. यामध्ये राईज इन पोटेन्शियल पॉझिटिव्ह, ड्रॉप इन पोटेन्शियल निगेटिव्ह. जर अल्टरनेटिव्ह मेथड तुम्ही रेफर केली की राईज इन पोटेन्शियलला तुम्ही निगेटिव्ह घेतलं आणि ड्रॉप इन पोटेन्शियलला पॉझिटिव्ह घेतलं, त्या मेथडनी जर आपण इक्वेशन सॉल्व केलं त्यावेळेससुद्धा तुम्हाला हेच इक्वेशन मिळेल. अल्टरनेटिव्ह मेथडनी गेलं तर व्ही इज इक्वल टू आय R1 प्लस R2 हेच इक्वेशन मिळेल. तर दिस इज ऑल अबाउट द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अँड साइन कन्व्हेन्शन. होप गाईज ऑल यू अंडरस्टँड. तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.